ज्योतिषाचार्य म्हणून घेणाऱ्या अशोक खरातनं गेल्या 25-30 वर्षात अनेकांचं भविष्य सांगितलं. त्यामध्ये राजकीय नेते आहेत, सेलिब्रिटी आहेत, काही उद्योजक आहेत, लहान मोठे व्यापारी आहेत आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा आहेत. एवढंच काय तर हाच अशोक खरात जेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली, त्यानंतर काही दिवसांनंतर तो समोर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि एवढं कमी की काय म्हणून अशोक खरातनं आता चक्क स्वतःचंच भविष्य सांगायला सुरुवात केली आहे. कारण अशोक खरात नुकत्याच झालेल्या एका चौकशीत असं म्हटलंय की माझं मरण इथेच होणार आहे. आता अशोक खरातचं हे नवीनच ज्योतिषाचार्य असण्याचं आणि स्वतःच ज्योतिष सांगण्याचं वगैरे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरात हा स्वतःला ज्योतिषाचार्य, कॉस्मोलॉजिस्ट, अंकशास्त्र तज्ज्ञ अशी अनेक पदव्या ज्या आहेत ते स्वतःच्या नावापुढे लावायचा आणि आपण ह्या सगळ्यामध्ये ज्ञान प्राप्त केलेलं आहे असं तो अनेकांना सांगायचा आणि याच सगळ्याच्या माध्यमातून तो समोरच्या व्यक्तींना फसवायचा, भोंदूगिरी करायचा. हे आतापर्यंत आपल्याला समजलेलंच आहे. मात्र गेल्या इतक्या वर्षांमध्ये त्याने एवढ्या लोकांची भविष्य सांगितली, त्यातल्या मोजक्या काही लोकांची कदाचित खरी सुद्धा झाली असतील. तो निव्वळ योगायोगही असू शकतो. मात्र या सगळ्यामुळे त्याच्या भक्तांना त्याच्यावरती विश्वास बसायचा आणि त्यांना असं वाटायचं की खरंच या बाबाला भविष्यातलं काहीतरी कळतं. त्यामुळेच अशोक खरातनं हेच आपल्याला भविष्य कळतं वगैरे म्हणून म्हणून इतर अनेक लोकांची फसवणूक केली. या सगळ्यामधून कोट्यावधी रुपये कमवले. स्वतःची संपत्ती, प्रॉपर्टी तो वाढवत गेला. त्या सगळ्याच्या नंतर मात्र एके दिवशी अचानक अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याला अटकही झाली. अटक झाल्याच्या नंतर सुद्धा अशोक खरातची ही जी काही मुजोरी आहे, ही मुजोरी काही केल्या कमी होत नव्हती. जेव्हा अशोक खरातला अटक झाली त्यानंतर अटकेत असताना सुद्धा, पोलीस कोठडीमध्ये असताना सुद्धा त्याच्या आजूबाजूला जे काही पोलीस अधिकारी वगैरे वावरायचे त्यांना सुद्धा अशोक खरात मी तुमचं भविष्य सांगतो असं म्हणत प्रभावित करण्याचा, संमोहित करण्याचा किंवा त्याच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. अशा बातम्या या आधी सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच्या नंतर आता चक्क अशोक खरातनं स्वतःचंच भविष्य सांगितलेलं आहे आणि तो असं म्हणतोय की आता मला कळून चुकलंय, माझं मरण हे इथेच होणार. इथे म्हणजे कुठे तर पोलिसांच्या ताब्यात असताना, पोलीस कोठडीमध्ये असताना किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना. एकंदरीत काय की या सगळ्या गुन्ह्याच्या चौकशीच्या दरम्यानच आपला मृत्यू होणार आहे असं त्यानं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशोक खरातचं अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणं हे काय नेमकं त्याला सांगायचं आहे आणि त्याने असं स्टेटमेंट का केलं असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण होतोय. अशोक खरात आणि टँट्रम्स दाखवणं, ड्रामा करणं हे सगळं काही नवीन नाहीये. अशोक खरात हा आतापर्यंत ऍक्टिंगच्या जोरावर आणि नाटकं करत करतच इतका मोठा झालाय असं म्हणावं लागेल. कारण स्वतःकडे कुठलीही पॉवर नसताना, दैवी शक्ती नसताना, काहीही असं अगदीच जगाच्या वेगळं त्याच्याकडे काहीच नसताना आपल्याकडे तसं सगळं आहे हे दाखवत दाखवतच तो मोठा झालाय आणि तसंच काही दाखवण्याचा तो आताही प्रयत्न करतोय, आताही ऍक्टिंग करतोय असंच म्हणावं लागेल. कारण अशोक खरातच्या या स्टेटमेंटमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. दुसरीकडे काहींकडून असंही म्हटलं जात आहे की अशोक खरातचा या सगळ्या प्रकरणामध्ये इतर काही लोकांना वाचवण्यासाठी बळी दिला जाईल, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो किंवा त्याच्याबरोबर आणखीन काही घडेल किंवा तो स्वतःला संपवण्याचा विचार करेल. असे अनेक प्रश्न आतापर्यंत अनेकांनी उपस्थित केलेले आपण पाहिलेत आणि त्या सगळ्याच्या नंतर जेव्हा अशोक खरात स्वतः चौकशीच्या दरम्यान अशा पद्धतीचं स्टेटमेंट देतोय, या स्टेटमेंटला खरं तर खूप महत्व आहे असं म्हणावं लागेल. आणि त्याने हे स्टेटमेंट नेमकं का दिलं, तो बोलता बोलता सहज बोलून गेलाय की या सगळ्याच्या मागे काही आणखीन आहे, या सगळ्याचा शोध घेणं आता गरजेचं झालंय. दुसरीकडे आपण बघतोय अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या तपासांमधून अशोक खरात वेगवेगळ्या गोष्टींचे खुलासे सुद्धा करतोय. अशोक खरातनं नुकत्याच तपासामध्ये, चौकशीमध्ये असं सुद्धा म्हटलंय की आपल्याला मान्य आहे आपण भक्तांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आपण भक्तांची फसवणूक करून त्यांच्याकडून हे सगळे कोट्यावधी रुपये लुबाडलेले आणि त्यावरतीच इतकी मोठी संपत्ती उभी केली आहे. या सगळ्याचा अशोक खरातनं कबुली जबाब दिल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून अशोक खरात हा तपासात फार काही बोलत नव्हता. आता तो बोलायला लागलाय तर असं काही बोलतोय की त्या सगळ्याचा तपास करणं, ते सगळं उलगडणं, रहस्यमयी त्याचे हे जे काही स्टेटमेंट आहेत त्याच्या मूळ अर्थ काय आहे किंवा त्याला नेमकं काय म्हणायचंय, कशाला उद्देशून तो नेमकं काय म्हणतोय, हे सगळं शोधण्यासाठी सुद्धा एसआयटीचे प्रयत्न सुरू असलेले दिसून येत आहेत. मात्र अशोक खरातनं हे जे काही स्टेटमेंट केलंय ते नेमकं कशामुळे केलं आणि आतापर्यंत अनेकदा असं म्हटलं जात होतं की इतरांची भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला स्वतःचं भविष्य माहित नव्हतं का?
स्वतःबरोबर इतकं सगळं घडेल, स्वतः एखाद्या मोठ्या जाळ्यात अडकेल, पोलीस कोठडीत जाईल, हे अशोक खरातला माहित नव्हतं का, असं अनेकांकडून म्हटलं जात होतं. आणि त्या सगळ्यानंतर अशोक खरातचं हे स्टेटमेंट आलंय. कदाचित त्याला त्याचं भविष्य कळलंय किंवा आपल्याला भविष्य कळतंय हे दाखवण्यासाठी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना मॅनिप्युलेट करण्यासाठी म्हणून तो अशा पद्धतीची स्टेटमेंट देतोय असंच म्हणावं लागेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.